आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव नगरपंचायतीचा 12,99,05,000चा अर्थसंकल्प। रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर भर। बोरगाव नगरपंचायतीचा सन 2026-2027 सालाचा अंतिम सुधारित 12,99,05,920 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला। यामध्ये 68,752 रुपये शिल्केचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। या अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, उद्यान, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य दिला असल्याचं दिसून आलं आहे। तर घरपाड्यामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी पगार, जाहिरात, प्रिंटिंग, नगरसेवकांचे मानधन, पथदीप, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा, उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण 3,43,33,553 रुपयांचा तसेच 15वा वित्त आयोग, SMC अनुदान, वॉटर स्केअर सिटी, SSC मुक्त निधी तसेच इतर अनुदानातून 8,36,36,000 व विशेष पावतीमधून विविध योजनांसाठी 1,14,36,367 असे एकूण 12,98,05,920 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आला। तर उत्पन्नातून शासनाकडून कर्मचारी येणारे वेतन, SSC मुक्त निधी, व्यापारी गाड्यांचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, व्यापार परवानगी फी, टेंडर विक्री व स्क्रॅप विक्री, 2 पाणीपट्टी व घरपळा विद्युत ग्रेड असे एकूण 3,80,14,769 रुपये तसेच 15वा वित्त आयोग, SFC विशेष अनुदान, वॉटर स्केअर साइटी व इतर उत्पन्नातून 8,05,80,000 रुपये तसेच विविध वसुली व योजनेतून 1,14,36,367 रुपये असे एकूण 12,99,74,998 रुपयांची तरतूद करण्यात आली। नगरपंचायतीचा 75,552 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक जाहीर करण्यात आला आहे। सदर अर्थसंकल्पामधून बोरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलेला आहे। शहरातील नागरिकांनी आपलं घर, पाणी, कर भरून शहराच्या विकासाला चालना द्यावी। अधिक महसूल जमा झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होत असतो। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्य अधिकारी SB तोडकर यांनी सांगितलं। या प्रसंगी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक शरद जंगटे, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, रोहित पाटील, सौ शोभा हावले, रुक्साना अफराज, वर्षा मनगुत्ते, गिरिजा वठारे, सौ संगीता शिंगे, सुवर्णा सोबाणे, अश्विनी पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडियनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वांगडे, अकाउंटंट विभागाचे GH जमाल। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।